द डेव्हिल CEO भाग 2. समोर काळ्या फॉर्मल शर्टचे बाया दुमडलेला, डोळ्यात तीच भेदक नजर असलेला तोच माणूस बसलेला होता, ज्याच्या चेहऱ्यावर तिने काल रात्री चिखलाने माखलेल्या नोटा भिरकावल्या होत्या. मिस मायरा जोशी, बरोबर? रुद्राचा तो भारदस्त आवाज संपूर्ण बोर्ड रूम मध्ये घुमला. मायराचे ओठ सुकले, पण तिने स्वतःला सावरत मान ताठ केली. तुम्ही? हो, मी रुद्रवर्धन सूर्यवंशी, ज्याच्या जीवावर आज हे अख्खं शहर चालतं. रुद्र खुर्चीवरून उठला आणि संत पावले टाकत तिच्या दिशेने आला. त्याचा परफ्यूम पुन्हा मायराच्या श्वासात भरला. तो मायराच्या अगदी जवळ येऊन थांबला, इतका जवळ की मायराला त्याचा उष्ण श्वास स्वतःच्या चेहऱ्यावर जाणवत होता. मिस्टर कुलकर्णी आश्चर्याने दोघांकडे पाहत होते. रुद्राने टेबलवर पडलेली तिची फाईल उचलली आणि मायराच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, काल म्हणालीस ना स्वाभिमान विकत घेता येत नाही, बघूया तुझा हा स्वाभिमान तुझ्या या डिझाईन्समध्ये किती उतरलाय. त्याने फाईल उघडली आणि पहिल्याच पानावर लाल पेनाने एक मोठी फुली मारली. रिजेक्टेड. रुद्र थंडपणे म्हणाला, काय? तुम्ही फाईल नीट बघितली पण नाही? मायराचा संयम पुन्हा सुटला. मला बघायची गरज नाही, कारण यात मला हवी ती क्वालिटी दिसत नाहीये. रुद्रने फाईल बाजूला फेकली. मग तो कुलकर्णीकडे वळला. हा प्रोजेक्ट तुमच्या कंपनीला मिळेल, पण एकाच अटीवर. मिस मायरा पुढील 3 महिने थेट माझ्या पर्सनल कॅबिनमध्ये बसून माझ्या नजरेखाली हे काम पूर्ण करेल. इफ शी अग्रीज, डील इज युअर्स, नाहीतर गेट आउट. मायराचा श्वास रोखला गेला. तिला स्पष्ट दिसत होते, हा बिझनेस नव्हता, हा त्या अहंकारी माणसाने तिला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी टाकलेला एक सुनियोजित जाळ होता. बोर्डरूम मध्ये एक भयानक शांतता पसरली. मिस्टर कुलकर्णी यांचे डोळे आशेने मायराकडे लागले होते, कारण हा कोट्यावधीचा प्रोजेक्ट त्यांच्या बुडणाऱ्या कंपनीसाठी संजीवनी ठरणार होता. त्यांनी हातानेच मायराला विनवणीचा इशारा केला. मायराचे डोळे रागाने निखाऱ्यासारखे लाल झाले होते. तिच्या मनात स्वाभिमान आणि कर्तव्य या दोघांचे तुफान युद्ध सुरू होते. जर तिने नकार दिला तर तिच्या एका निर्णयामुळे तिच्या संपूर्ण कंपनीचे नुकसान होणार होते, आणि जर होकार दिला तर थेट या अहंकारी वादळाच्या तातडीत स्वतःला झोपवण्यासारखे होते. मायराने एक दीर्घ श्वास घेतला. तिने आपल्या साडीचा पदर व्यवस्थित खोचला आणि ताठ मानेने 2 पावले पुढे टाकत थेट रुद्राच्या चेहऱ्यासमोर आली. दोघांमधील अंतर आता अवघे काही इंचाचे होते. अट मान्य आहे मिस्टर सूर्यवंशी. मायराचा आवाज थरथरला नाही, उलट तो बर्फासारखा शांत आणि धारदार होता. पण एक गोष्ट डोक्यात फिट बसून ठेवा, मी इथे माझं काम करायला येणार आहे, तुमची हुकुमशाही सहन करायला नाही. 3 महिने मी तुमच्या केबिनमध्ये बसेन, पण तुमच्या प्रत्येक आवाजावी अपमानाचं उत्तर माझ्या कामातून आणि माझ्या शब्दांतूनच मिळेल. रुद्राच्या ओठांच्या कोपऱ्यात एक मंद उपरोधिक हास्य उमटले. त्याने आपले दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घातले आणि किंचित झुकून तिच्या कानाजवळ कुजबुजला. चॅलेंज स्वीकारलं तर मग मिस जोशी, बघूया तुझा हा मास 3 महिने टिकतो की माझ्या एका सहीखाली दबून जातो. त्याने मागे वळून टेबलावर पडलेल्या ॲग्रीमेंटवर आपली स्वाक्षरी केली आणि फाईल कुलकर्णीच्या हातात दिली. उद्या सकाळी ठीक 9 वाजता. 1 मिनिट जरी उशीर झाला तर करार त्याच क्षणी फाडला जाईल. मायराने कसलीही औपचारिकता न दाखवता आपल्या हातातील डिझाईन्स गोळा केल्या आणि एकही शब्द न बोलता बोर्ड रूमचे काचेचे दरवाजे जोरात ढकलून ती बाहेर पडली. रुद्रने काचेच्या भिंतीपलीकडून वेगाने निघून जाणाऱ्या तिच्या आकृतीकडे पाहिले. त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. शहरातील सर्वात शक्तिशाली उद्योगपतीला आज पहिल्यांदाच आपल्या तोडीची न झुकणारी एक प्रतिस्पर्धी सापडली होती. सूर्यवंशी एम्पायरच्या 6व्या मजल्यावर आता स्वाभिमान आणि अहंकाराचा एक महासंग्राम सुरू होणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 8:45 वाजता मायरा सूर्यवंशी एम्पायरच्या रिसेप्शनवर पोहोचली होती. तिने आज गडद निळ्या रंगाचा फॉर्मल ब्लेझर आणि पॅन्ट परिधान केली होती. डोळ्यात कालचाच खंबीरपणा होता. लिफ्ट 6व्या मजल्यावर थांबले. लिफ्टमधून बाहेर पडताच विक्रमने तिला एका आलिशान प्रशस्त कॅबिनकडे नेले.
त्या कॅबिनमध्ये काचेची एक मोठी भिंत होती, जिथून संपूर्ण शहर दिसत होते. एका बाजूला रुद्रचे भव्य अक्रोड लाकडाचे टेबल होते आणि अगदी त्याच्याच समोरासमोर अवघ्या 5 पावलांच्या अंतरावर मायरासाठी एक नवीन वर्क स्टेशन तयार करण्यात आले होते. घड्याळात 9चा ठोका पडला आणि दरवाजा उघडून रुद्रवर्धन आत आला. काळा शर्ट, रोल अप केलेल्या बाया आणि चेहऱ्यावरतीच थंड बिनधास्त नजर. त्याने मायराकडे एक नजर टाकली, पण काहीही न बोलता तो आपल्या चेअरवर जाऊन बसला. विक्रम, आजचे शेड्यूल सांग आणि मिस जोशींना विलाच्या जागेचा ब्लूप्रिंट डेटा दे. रुद्रने फाईल्स उघडत हुकूम दिला. पुढचे 4 तास केबिनमध्ये फक्त टायपिंगचा आणि कागदपत्रांचा खसखस आवाज येत होता. रुद्र मधून मधून लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर वर करून मायराकडे पाहत होता. ती ताण भूक विसरून अत्यंत एकाग्रतेने स्केचिंग आणि 3D मॉडेल्सवर काम करत होती. तिचे ते कामाप्रती असलेले समर्पण पाहून रुद्रच्या डोळ्यात क्षणभरासाठी कौतुकाची एक सूक्ष्म लकीर उमटली, पण त्याने लगेच स्वतःवर ताबा मिळवला. दुपारी 1:30 वाजता रुद्रने बेल वाजवून कॉफी मागवली. शिपायाने 2 कप आणून ठेवले, एक रुद्रच्या टेबलावर आणि एक मायराच्या. मला तुमच्या कॉफीची गरज नाहीये मिस्टर सूर्यवंशी, मायराने कॉफीच्या कपाकडे न बघताच म्हटले. रुद्रने आपल्या हातातील पेन खाली ठेवले. तो खुर्चीवर उठला आणि संत पावले टाकत तिच्या डेस्क जवळ आला. त्याने दोन्ही हात तिच्या टेबलावर टेकवले आणि तिच्यावर झुकला. माझ्या ऑफिसमध्ये मी ठरवतो कोणाला कशाची गरज आहे. रुद्रचा आवाज शांत पण दरारा निर्माण करणारा होता. आणि जर काम चांगलं हवं असेल तर माझ्या टीमने भुक्के पोटी बेशुद्ध पडावं, अशी माझी पद्धत नाही. मी तुमची टीम नाही, मी कॉन्ट्रॅक्टवर आहे. मायराने रोखून त्यांच्या डोळ्यात पाहिले. दोघांच्या नजरा एकमेकांत गुंतल्या. हवेतला ताण इतका वाढला होता की श्वास घेणेही कठीण वाटत होते. अचानक रुद्रच्या हाताचा धक्का लागून टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास कलंडला आणि पाणी थेट मायराच्या लॅपटॉपच्या बाजूला पसरलेल्या डिझाईन्सकडे वाहू लागले. मायरा काही समजायच्या आत रुद्रने अत्यंत चपळाईने आपला हात पुढे केला आणि सर्व महत्त्वाच्या शीट्स एका झटक्यात उचलून स्वतःच्या छातीशी धरल्या. पाण्याच्या थेंबामुळे रुद्रच्या महागड्या शर्टची बाही पूर्ण भिजली, पण मायराच्या एकाही शीटला पाण्याचा स्पर्श झाला नाही. मायरा स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. काल रात्री पैशाचा माज दाखवणारा हाच तो माणूस होता का, ज्याने तिचे महिन्याभराचे कष्ट वाचवण्यासाठी स्वतःचा महागडा शर्ट भिजवला? रुद्रने तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य टिपले. त्याने त्या शीट्स सुरक्षितपणे कोरड्या जागी ठेवल्या आणि आपला ओला हात झटकत कोरड्या स्वरात म्हणाला, असा चेहरा करू नकोस. मला डिझाईन सुरक्षित हव्या होत्या, कारण काम वेळेत पूर्ण न झाल्यास नुकसान माझं होणार होतं. उद्या साईट व्हिजिट आहे लोणावळा, सकाळी 6 वाजता तयार राहा. एवढे बोलून तो मागे वळला. मायरा अजूनही त्याच्या भिजलेल्या बाहीकडे पाहत होती. त्या अहंकारी दगडी चेहऱ्यामागे काहीतरी गूढ दडलेलं होतं, ज्याचा अंदाज मायराला बांधता येत नव्हता. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.